स्कोरर या सामन्यासाठी त्यांचं देखील इथे स्वागत आहे. दोन्ही खेळाडूंचं जे 12वे खेळाडू आहेत दिवा आणि तुर्भे संघाचे त्यांचं देखील इथे स्वागत आहे. अतिशय सुंदर आणि सुसज्ज असं हे मैदान. या तर पुन्हा एकदा जरा बदल केलाय, नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. मॅच 4 ओव्हरची राहील, सामना 4 ओव्हरचा राहील. सामन्याला उशीर झालेला आहे, मॅच 4 ओव्हरची होईल, नोंद घ्या. आज सामना उशिरा सुरू होतोय आणि आज बरेच सामने आहेत, एक्स्ट्रा सामने आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करावं ही विनंती आहे दोन्ही संघांना. स्ट्राईक वरती राजू आणि नॉन स्ट्राईक वरती हिरण अशी ही सलामीची जोडी तुर्भे संघाची. आणि गोलंदाज मनोहर पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू, पहिला चेंडू, उंची दिलेला चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप वळणारा चेंडू, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न राजूचा. चेंडू मात्र बॅटच्या पाठीत येत नाहीये. निर्धाव चेंडूने चांगली सुरुवात करतोय गोलंदाज मनोहर. पुन्हा एकदा राजू तयार. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू मिस केला. निर्धाव चेंडू, लागोपाठ दुसरा. यावेळेस थोडीशी चेंडूची उंची कमी केली होती गोलंदाज मनोहरने. बघूया मनोहर पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील केलं होतं स्टंपिंगसाठी, परंतु फलंदाज राजू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज मनोहरचं. आतापर्यंत 3 चेंडू डॉट काढलेत, बॅटच्या पट्ट्यामध्ये एकही चेंडू आला नाहीये. तिन्ही वेळा बॅट वेगाने फिरवली होती ती राजूने. चौथा चेंडू, यावेळेस फटका बसलाय, चेंडू हवेत आहे. बघूया मिड ऑफचा फिल्डर आणि सुंदर झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय राजू. एक मोठा झटका बसतोय तुर्भे संघाला. सकाळच्या या सत्रामध्ये चौथ्या चेंडूवरती अजूनपर्यंत खातं खोललेलं नाही आहे ते तुर्भे संघाचं. आणि 4 चेंडू टाकलेत गोलंदाज मनोहरने. एक गडी बाद केलाय, एकही धाव दिली नाही अजूनपर्यंत. चांगली सुरुवात दिवा संघासाठी. मॅच 4 ओव्हरची आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता तो राजूने, परंतु त्याला ताकास्तूर लागू दिली नाही आतापर्यंत ती मनोहरने. आणि चौथ्या चेंडूवरती बाद करण्यात यश मिळवलं ते राजूला. नवीन बॅट्समन येतोय जीतू. बघूया जीतू कशा प्रकारे सामना करतो मनोहरचा. मनोहर एक अनुभवी असा गोलंदाज आहे, स्पिन गोलंदाज आहे, लेग ब्रेकचा वापर जास्त करतो. मधल्या स्टंपवरती टप्पा ठेवून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू काढण्यामध्ये जास्त त्याचा. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पहिला चेंडू खेळताना बॅकफुट 2 स्क्वेअर कट केला, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आपलं खातं खुललं, आपल्या संघाचं खातं खुललं. फलंदाज जीतूने 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या तुर्भे संघाची. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तुर्भे संघ. 40+ अध्यक्ष यावेळेस चांगला चेंडू, इथे मात्र फॉरवर्ड शॉट लेगला चेंडू जातोय आणि 1 धाव घेऊन इथे मात्र या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 1 गडी बाद 3. तुर्भे संघाला म्हणावी तशी सुरुवात अजून मिळाली नाहीये, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. चांगला स्कोर पाहिजे, चांगलं टार्गेट ठेवण्याची आवश्यकता आहे. मास्टर प्रदीप पाटील तुर्भे संघाचे, आपल्या नवी मुंबई 40+ अध्यक्ष, त्यांचा हा संघ आहे आणि एक चांगली कामगिरी आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षित आहे.
स्वस्थ शरीर आयुष्य महान ही संकल्पना आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, एक दर्जेदार एक शिस्तबद्ध क्रिकेट पाहतोय या नवी मुंबईमध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार होतोय तो प्रकाश केणी. स्ट्राईक वरती हिरण. बघूया हिरण कशा प्रकारे खेळतोय. यावेळेस वेगवान चेंडू, मिडल स्टंपवरचा चेंडू उचलायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागून फर्स्ट डिपला गेला. डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळेल. इथे हिरणचं खातं खुललं. सॉरी जितू आहे. जितूचं इथे जितू वैयक्तिक आता मात्र 3 धावावर पोहोचतोय. यावेळेस चांगला फटका. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. चांगला थ्रो येतोय. कौतुक करावं लागलं या थ्रोचं. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. धावसंख्या पोहोचते एका धावेने 5. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या. आता मात्र डावखुरा फलंदाज हिरण सामना करेल. यावेळेस सुंदर चेंडू, ज्याला सक्सेसफुल बॉल वाईड वॉर्कर म्हटलं होतं, तो चेंडू टाकण्यात यश मिळतं. इथे निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी प्रकाशाची. पुन्हा एकदा हिरण तयार. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईन वरती चेंडू टाकलाय आणि बीट केलं हिरणला. वाईड बॉलचा इशारा येतोय. थोडीशी लाईन बाहेर जाते ती यावेळेस प्रकाशची. यावेळेस हुक केला चेंडूला. चांगला फटका, परंतु दिशा मात्र फाईन लेगची, त्यामुळे 1च धाव मिळेल. एका धावेने स्कोअर पोहोचतोय. 7 वर पोहोचतोय. अतिशय माफक अशी धावसंख्या दिसते इथे तुर्भे संघाची. आतापर्यंत वर्चस्व या सामन्यावर. पुन्हा वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 8 वर पोहोचते. प्रकाशला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तो वाईड वर्करचा प्रयत्न करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. हिरेनला यावेळेस बॅटची वरची कडा लागून चेंडू गेलाय तो बॅकवर्ड पॉइंटला. सुरेख झेल आणि बाद होतोय तो हिरण. दुसरा गडी बाद होतोय तुर्भे संघाचा. 2 गडी बाद 8. अजूनही शेवटचा चेंडू या ओव्हर मधला शिल्लक आहे. आम्हाला काय वडापाव काय समोसा नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये. संजय. आतापर्यंत खेळ पाहिला तर या दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती दिवा संघाचं दिसतंय. यावेळेस धावचीची संधी आहे. बघूया. आणि बाद. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज संजय तंबूमध्ये परततोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या. बघूया येणाऱ्या 2 ओव्हरच्या आहेत. या 2 ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागेल तुर्भे संघाला. आक्रमक फटके मारावे लागतील. तुर्भे संघाचा नवीन फलंदाज येतोय तो मैदानामध्ये. सुनील येतोय. बघूया.
षटक क्रमांक 3 घेऊन दिवा संघाकडून किशोर. किशोर हा एक वेगवान गोलंदाज आहे दिवा संघाचा. बऱ्याचशा स्पर्धामध्ये हा मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिलेला आहे. बघूया पहिला चेंडू राऊंड द विकेट. हा चेंडू पहिला चेंडू उंची दिलेला चेंडू वेगवान चेंडू पूल करण्याचा प्रयत्न खडे खडे खेळण्याचा प्रयत्न सुनीलचा. चेंडू मात्र बॅटला लागत नाहीये. निर्धाव चेंडूने चांगली सुरुवात होते ती किशोरची. पुन्हा एकदा किशोर. यावेळेस चेंडू उचललाय. बघूया चांगला फटका आहे परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये डीप मिड विकेटला आणि फलंदाज तंबूत परततोय तो सुनील. चौथा गडी बाद होतोय तुर्भे संघाचा. धावसंख्या आहे ती फक्त 8. 4 गडी बाद 8 अशी धावसंख्या. या बॅट्समन लवकर या. हा चेंडू विजयने खेळून काढलाय. बघूया मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव घेऊन आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 9 वर नेऊन ठेवतोय. अजूनही एकही चौकार षटकार इथे पाहायला मिळत नाही तुर्भे संघाकडून. बघूया किशोर यावेळेस सामना करेल तो जितू. यावेळेस अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बीट केला या चेंडूने जितूला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या फक्त 9. 4 गडी बाद 9 धावा. तिसरं षटक चालू आहे. अजूनही या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया आता मात्र चांगला फटका परंतु बघूया फिल्डर आहे आणि कुठलीही चूक करत नाही आहे ते लॉंग ऑफला आणि बाद होतोय फलंदाज तो जितू. 5वा गडी तंबूत पडतोय 9 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आणि हा फटका बघूया. आशिषचा हा फटका हवेत आहे. गोलंदाज स्वतः झेल घेतोय आणि बाद होतोय. अजून एक गडी 6वा गडी तंबूत परततोय. षटक क्रमांक 3 संपलं आणि धावसंख्या 3 षटकानंतर फक्त 9 धावा. तुर्भे संघाचे फलंदाज फक्त हजेरी लावून परत आहेत. सर्वांना खेळायला मिळायला पाहिजे हा एक मोठा उदात्त हेतू दिसतोय तुर्भे संघाचा. आणि आता येत आहेत तुर्भे संघाचे एक नामवंत फलंदाज ज्याने आजपर्यंत तारुण्यामध्ये मैदान गाजवलंय ते अशोक.
यावेळेस हा चेंडू इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू काढलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण केल्यात त्या फलंदाज. बघूया धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला होता विजयकडून. विजय पुन्हा तयार. चौथं षटक घेऊन आला होता फलंदाज. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न आणि धाव मात्र होत नाही आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अशोक यांनी. अजय षटक क्रमांक 4 घेऊन मैदानामध्ये. षटकातला आता मात्र तिसरा चेंडू टाकेल तो विजयला. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करण्यात यश मिळतंय. फलंदाज बाद होतोय. हिट विकेट केलेला आहे. बघूया फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वतःला सावरू शकला नाहीये. तोल गेला त्याचा आणि तो हिट विकेट होऊन बाद होतोय तो विजय. धावसंख्येत मात्र कुठल्याही प्रकारची जास्त भर पडत नाही. 11 धावावरती धावसंख्या आहे. सात गडी बाद 11 अशी तुर्भे संघाची दयनीय अवस्था दिसते. खराब अवस्था. कारण तुर्भे संघाचा जसा लौकिक आहे, एक चांगला संघ म्हणून गणला जातो तुर्भे संघ नवी मुंबई क्रिकेट क्षेत्रामधला. दिलीप येतोय. बघूया शेवटचे या ओव्हरमधले या इनिंगमधले 3 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू आता मात्र धीम्या गतीचा चेंडू. पूर्णपणे बीट या चेंडूवरती फलंदाज दिलीप. कुठलीही धावत नाही आहे. 2 चेंडू शिल्लक शेवटचे. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंगचा प्रयत्न होतोय आणि बाद होतोय दिलीप. 8वा गडी तंबूत परतला. मला वाटतं सर्वांना खेळायला मिळणार. तुर्भे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला संधी मिळते. धावसंख्या आहे फक्त 11. 8 गडी बाद 11 अशी धावसंख्या. नवीन बॅटर येतोय. बघूया. या लवकर या बॅट्समन. गेम स्पिरिट ठेवायचा आहे. रमेश येतोय नवीन फलंदाज. यावेळेस चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चेंडूच्या रेषेत येतोय आणि फलंदाज बाद होतोय तो रमेश. 9वा गडी तंबूमध्ये परतला तुर्भे संघाचा आणि याबरोबरच ही इनिंग देखील संपली. धावसंख्या फक्त 11. 12 धावांचं लक्ष दिवा संघासमोर. बघूया हे लक्ष दिवा संघ किती षटकामध्ये पार करतो, की ह्या 12 धावा करण्यासाठी तुर्भे संघ त्यांना झुंजायला लावतो का. निश्चितच पाहावं लागेल. तोपर्यंत थोडा वेळ आपल्याला जाग येतो. धन्यवाद. कळवा आणि बेलापूर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. कळवा आणि बेलापूर 11 दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉससाठी या. कळवा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बेलापूर 11 संघाचा कॅप्टन लवकरात लवकर यायचा आपण.
हॅलो. पुढील सामना आहे कलवा वर्सेस बेलापूर 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपले सर्वांचे लाडके मोरू मामा यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय कळवा आणि बेलापूर 11 यांच्यामध्ये. यानंतरचा सामना होईल. खातं उघडलं आपल्या संघाचं या पहिल्या चेंडूवरती फलंदाज यावेळी चांगला फटका परंतु हातामध्ये जातोय. बघूया फलंदाज बाद होतोय. प्रकाश बाद होतोय. पहिला विकेट किशोर बाद होतोय. पहिला विकेट तंबूमध्ये भरतोय दिवा संघाचा. 12 धावांचं टार्गेट आहे. आणि हा रिव्हर्सचा फटका चेंडू जातोय तो फाईन लीगला डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 3 वर पोहोचते. 1 गडी बाद 3. पहिल्या ओव्हरच्या 4 बॉल नंतर धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा. टार्गेट आहे 12 धावांचं दिवा संघासमोर. यावेळी बघूया झेल होतोय का. हो सुपर ट्राय. सुरेख प्रयत्न परंतु झेल मात्र होत नाही आहे. आणि या 2 धावांनी पहिल्या षटकाची समाप्ती होते. स्कोर
पहिल्या ओव्हरनंतर 7 धावा, फक्त 5 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळतंय ते सुनीलला. नवीन बॅटर येतोय. अजय, बघूया सामना करेल सुनीलचा. यावेळेस बॅकफुटवर गेला, स्क्वेअर कट गेला चेंडूला. डीप पॉइंटवरती फिल्डर आहे. 1 धाव मिळते. स्कोर 1 धावेने 8 वर पोहोचतोय. अजूनही 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी दिवा संघाला. हा चेंडू राजेशने पूल केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. 1 धाव अगदी आरामात घेताना दिसत आहेत आणि धाव संख्या हळूहळू जाते ती 1 धावेने 9 वरती. अजूनही 3 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज घेऊन जातोय तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. डिक्लेअरमध्ये 1 धाव मिळते. धाव संख्या 10 वर. 2 धावांची गरज आहे. आणि हा जबरदस्त फटका षटकार लगावलाय डोंगपच्या डोक्यावरून आणि हा सामना जिंकलाय दिवा संघाने. अभिनंदन दिवा संघाचं. आणि तुर्भे संघाचं देखील अभिनंदन. आपण चांगला खेळ दाखवला, चांगली खेळाडूवृत्ती दाखवली.